गणपती बाप्पा मोरया. आपण पाहतच आहोत की एक जल्लोषचा माहोल आहे इकडे आणि बाप्पाचं नाव घेताच आपल्या मनात एक एनर्जी येऊन जाते आणि तीच एनर्जी माझ्या आतमध्ये पण आहे. कारण की आता एवढा वेळ झाला इथे येऊन, पण असा वाटतोय की फक्त 5च मिनिट झाले. थोडं अजून बघू आणि न्यूज मराठी 24/7 बघून आपल्याला पण बाप्पाचे दर्शन होत आहेत. आम्ही प्रयास करू की तुम्हाला अजून दर्शन देऊ, अजून लोकांसोबत बोलून देऊ की आज जे लोकांचे मनात काय भावना चालू आहे आणि गणेश चतुर्थीची काय तयारी चालू आहे. साहेब, एक जल्लोषचा माहोल आहे इकडे परळमध्ये. तुमच्या मनात काय भावना आहेत? तुमच्या मंडळाबद्दल थोडं सांगा. आमच्या मनात ह्याच भावना आहेत की दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पा येतो आणि सगळ्यांमध्ये सुख वाटून जातो. तर आमचंही त्याच्यामध्ये एक मोलाचं योगदान आहे आणि आम्ही प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करणार आणि याच्या पुढेही याच्यापेक्षा चांगला गणेशोत्सव साजरा करणार. हे आमचे मंडळाचे अध्यक्ष प्रकाशभाई मारू हे बोलतील. दरवर्षी आपलं असंच एकदम सहकार्य, दरवर्षी एकदम सहकार्य, एकदम व्यवस्थित सगळं कार्यक्रम मी करतो. मेघवाळचा राजा चेंबूरवरून मी येतो इकडं करायला. धन्यवाद सर, धन्यवाद. काय थीम आहे यावर्षी तुमचा? ह्या वर्षी माझं नाव सुरेश रामचे पातेरे, पायदुनी, बारमाही मोला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. तसे ह्या वर्षीचं आमचं टीम म्हणजे असे विशेष काही नाही, पण सर्वांनी सद्भावने कार्यक्रम करावेत हेच आमची सर्वांची इच्छा आहे आणि गणेशांनी सर्वांना चांगले सुदबुद्धी देऊन गणेशोत्सव चांगल्या उत्साहात पार पाडावा हेच आमच्या गणेशाच्या चरणी आमची प्रार्थना आहे. काय तयारी काय चालू आहे यावर्षी? काय करणार आहे आणि एक लोकसेवासाठी तुम्ही काय प्लॅन करत आहे? लोकसेवेसाठी आम्ही चष्मा शिबिर वगैरे ठेवतो, तसेच आम्ही गणेश भंडार वगैरे ठेवतो. आणखीन विशेष कार्यक्रम असतात आमचे साधारण. जर लोकांना तुमच्या गणपती बाप्पांचं दर्शन घ्यावं असेल तर कुठे यावे? आमच्या गणपतीचं दर्शन घ्यायला पायधुनी, नारायण दृष्टीत, मुंबई नंबर 3. ठीक आहे, धन्यवाद सर. गणपती बाप्पा मोरया. आणि इतक्या छान छान मूर्त्या इकडनं कार्यशाळेतून पास होताना तुम्ही स्वतः पण पाहताय. तर ते सगळं त्याच्या मेहनतीचं आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या मेहनतीचं फलित आहे आणि सगळ्यांना हे पाहून पण आनंद होतो आहे. इतका कमी वयामध्ये इतका मोठा कलाकार मोठा होताना बघून.
यावर्षी आता एक चलन चालू आहे ज्याला आपण म्हणतात इको फ्रेंडली गणपती, पर्यावरणचा ची रक्षा करा. पण ग्राउंड रियालिटी काय आहे ह्याचा? का लोक मागतात इको फ्रेंडली की काय आहे? आणि एक प्रोसेस काय आहे त्याचा की तो महाग पडतो काय आहे? आपल्याकडे इको फ्रेंडली गणपती बनतात कागदी लगद्यामध्ये, पण फार कमी पद्धतीने बनतात. शक्यतो तरी आपण POPमध्येच गणपती बनवले जातात या कारखान्यात. मी प्रकाश वसंत पाटकर, नामदृष्टी मार्ग गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष. या मंडळाला 91 वर्ष पूर्ण होत आहेत आणि लोहपेमध्ये नामांकित असा हा गणेश उत्सव आहे. आणि यामध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत. कला, क्रीडा, सामाजिक असं हे भाग आहे. गिरणी कामगारांचा हा पूर्ण विभाग आहे आणि या विभागातला नामवंत नवसाला पावणारा मानाचा गणपती म्हणून सर्वीकडे प्रसिद्ध आहे. जोतात हा गणपतीचा कार्यक्रम होतो आहे आणि आनंदात साजरा केला जाणार आहे. हजारो भक्तगण आज या गणपतीच्या आगमनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन बाप्पा आनंदात यावर्षी विराजमान होणार आहे. शेवटचे 2 प्रश्न मला विचारावं असेल की जे आपला ह्यावर्षी जर तुमचा बाप्पांचा दर्शन करावं असेल तर कुठे यावे आणि पोलीस प्रशासन ची काय तुम्हाला प्रतिसाद भेटतोय? पोलीस प्रशासनाने आम्हाला यावर्षी अतिशय सुंदर असं सहकार्य केलेलं आहे. प्रत्येक परमिशन आम्ही घेतलेली आहेत आणि त्या परमिशनच्या हिशोबाने चाललेलो आहोत. लोहपेय विभागामध्ये नामांकित गणपती, या गणपतीच्या अंगावर आता 1.5 किलोचं सोनं आहे, 1.5 करोडचं सोनं आहे आणि हा गणपती विभागामध्ये खूप प्रसिद्ध जोतामध्ये काम करत आहे. हे अध्यक्ष असताना मी जाहीर करतोय. आता अजून एक मंडळाच्या अध्यक्षांशी थोडा बोलून घेऊ. साहेब, तुमचं नाव सांगा आणि कुठल्या मंडळापासून आहात आणि काय मनात फिलिंग्स आहे? माझं नाव राजकिरण सांगळे आहे. आम्ही बाजी ढोल ताशा ध्वज पथक मुंबई सायनपासून बिलॉंग करतो. फिलिंग्स तर खूप जास्त. वर्षभरापासून आपण ज्या गोष्टीची वाट बघतो, 1 तारीख आज आली म्हणजे अबुदनगरच्या राजाचं आज आगमन सोहळा. गेली 7 वर्ष आम्ही या राजाच्या चरणी मानवंदन येतो. फिलिंग्स तर खूप जास्त, कारण वर्षभर आम्ही वाट बघतो आणि गेली 3 महिने आम्ही सराव करत असतो या दिवसासाठी आणि आज दिवस तो बाप्पाच्या चरणी वादन करून आम्ही सत्कारणी लावणार आहे. ह्यावर्षी थीम काय आहे आपला आणि काय मागताय तुम्ही बाप्पापासून? कारण की आपण बघतच आहोत आपल्या देशामध्ये काय होत आहे, तर त्यावरती तुमचं काय बोलणं आहे? यावर्षी तुम्ही पाहू शकता की बाप्पाच्या मागे संकटमोचन थीम आहे आणि आजकाल देशामध्ये राज्यामध्ये जे काही आपल्या घडतं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे महिलांवरती अत्याचार, भ्रष्टाचार, बऱ्याच गोष्टी घडत आहेत आणि संकटमोचन जसं नावच आहे की प्रत्येकाचं संकट ते दूर करावं आणि हीच बाप्पाच्या चरणी आणि बजरंग बलीच्या चरणी पण प्रार्थना आहे की या देशातील प्रत्येक नागरिकाला, तो कोणत्या धर्माचा असो, जातीचा असो, त्याला सुखरूप आणि एक संयमी आणि सुखरूप आयुष्य जगण्यासाठी बाप्पाने प्रयत्न करावे. बस बाप्पा चरणीचा. जर आपल्या दर्शकांना तुमचा बाप्पांचा दर्शन घ्यावा असेल तर कुठे यायचं? या बाप्पाचं दर्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल अबुदयनगरच्या राजाचं, तर तुम्हाला काळा चौकीमध्ये अबुदयनगरच्या ठिकाणी एक हॉल आहे, अबुदयनगरचं एक मैदान आहे, तिथं तुम्हाला यावं लागेल. जे पूर्ण 11 दिवस तिकडे कोणत्याही प्रकारची जास्त लाईन नसते. एक सुशोभित असं डेकोरेशन असतं आणि आपण पाहतो की एक रथाधीश, मुंबईचा रथाधीश म्हणून या बाप्पाची ओळख आहे. फुलांची सजावट गेली 7-8 वर्षे मंडळ करत आहे. आणि तुम्ही तयारी काय केली यावर्ष? आणि एक असतो ना जर दर एक मंडळ काय करतो की एक सोशल कॉज करतो, तर त्यावरती यावर्षी तुम्ही काय केलं आहे? नक्कीच अबुदयनगरच्या राजाची एक वेगळीच ओळख आहे. पारितोषिकांचा राजा म्हणून ओळखला जातो पूर्ण मुंबईमध्ये आणि बरेचसे उपक्रम राबवले जातात. त्यानंतर असं पुरामध्ये सहकार्य केलं जातं, विद्यार्थ्यांमध्ये वह्या वाटप केलं, आदिवासी पाड्यामध्ये जाऊन भेट दिली जाते. ही अबुदयनगरच्या राजाची एक वेगळीच ओळख आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. रहा न्यूज मराठी 24/7 आणि आपण अजून पुढे चालू आणि बघू की आपल्याला कोणते कोणते गणपती बाप्पांचे दर्शन भेटतो. कारण की मी
स्वतःला खूप लकी मानतो की मला एवढे दर्शन भेटत आहेत. आणि चला पुढे जाऊ आणि बघू की अजून आपल्याला कोणते कोणते दर्शन भेटणार आहात. आपली मूर्ती कागदाच्या लगद्यापासून बनलेली आहे. पर्यावरणपूरक म्हणजे आपल्या मंडळातर्फे एक छोटासा हातभार लागेल त्या हिशोबाने आपण एक पर्यावरण आपण बोललं गेलं तर डबल असतो काय नंबर काय डबल ट्रिपल असतं कारण की ते सर्व हे आपण पाहता मूर्ती त्याचे मूर्तिकार आहात त्यांच्याकडे आणि ह्या मूर्तीचा जे आपण म्हणतो थीम काय आपण बोलून घेतला दादांशी पहिला त्यांनी म्हटलं की जे इको आपण बनवतो त्यावरती कॉस्ट बॅरियर आपण कशा संपू शकतो. सरकारला सबसिडी द्यावी लागेल की काय करावं दरवर्षी सरकार म्हणते की इको फ्रेंडली करा. आता ग्राउंड रियालिटी काय लोक म्हणतात इको फ्रेंडली की आता पण ते ट्रेंड नाही आहे. आपल्याला किती वर्ष झाले मूर्ती बनवून आणि हे तुमचा फुल टाईम आहे की फक्त हे गणेश नवरात्री ह्याला फुल टाईम बनवायसाठी काय तर आपण पाहिला कशा आज गणेश चतुर्थी जी येणार आहे त्याची तयारी जोराशोराने चालू आहे आणि जे लोकांमध्ये एनर्जी आहे ते खूप खूपसुरत आहे आणि माझ्या मनात पण एक एनर्जीची भावना आली आहे, बाप्पाची प्रेमाची भावना आली आहे. आणि आपल्याला कशा वाटला ते आम्हाला लिहून नक्कीच सांगा. आणि असाच गणेश चतुर्थी असो की गणपती बाप्पांचे दर्शन असो त्याचा जे कव्हरेज असेल ते पाहण्यासाठी आपण पाहत राहा न्यूज मराठी 24/7. माझं नाव आहे अश्विन शर्मा आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन किशोर गायकवाड. धन्यवाद.